नमस्कार. सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण शाही पनीर कसं बनवायचं ते बघणार आहेत. तर बघा, नेहमीप्रमाणेच रेसिपी अगदी साधी सोपी आहे. भरपूर साऱ्या टिप्ससह तुमच्यासोबत शेअर केली आहे. आपल्या घरामध्ये जे मसाले उपलब्ध आहे ना, त्यामध्येच हे शाही पनीर बनवलेलं आहे. आणि जे हॉटेलमध्ये किंवा रेस्टॉरंटमध्ये जे शाही पनीर मिळतं ना, अगदी सेम तशीच चव आलेली आहे. तुम्ही सुद्धा ना एक वेळेस असं हे शाही पनीर घरी नक्कीच करून पहा. चपातीबरोबर खाऊ शकता किंवा भाताबरोबर, नानबरोबर सुद्धा खायला अप्रतिम लागतं. याला चवसुद्धा अगदी हॉटेलसारखीच आलेली आहे आणि याचा रंग तर बघू शकता तुम्ही, अगदी मस्त असा रंग आलेला आहे. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर शाही पनीर बनवण्यासाठी त्याची आपण ग्रेव्ही तयार करूयात. तर गॅसवरती मी कढई गरम करण्यासाठी ठेवली. कढई हलकीशी गरम झाली की यामध्ये 1 चमचा बटर टाकून घेऊयात. शाही पनीर बनवतो आहे तर आपल्याला इथे बटरचा वापर करायचा आहे. आता 1 चमचा बटर टाकून घेतलं तर त्यासोबतच आपण 1 पळी तेलाचा सुद्धा वापर करणार आहेत. आता यामध्ये बटर हलकंसं वितळलं की काही खडे मसाले टाकून घेऊयात. गॅसची फ्लेम मी अगदी कमीच ठेवलेली आहे. आता यामध्ये एक 3 ते 4 मिरी टाकले आहेत. नंतर 3 ते 4 आपण लवंग टाकलेले आहेत. सोबतच अर्धा इंच आपण दालचिनीचा तुकडा वापरणार आहेत. आता मसाले हलकेसे परतले की यामध्ये आपण 3 मध्यम आकाराचे कांदे बारीक असे चॉप करून घेतले होते. ते कांदे यामध्ये टाकून घ्यायचे आहेत. आता कांदा आपल्याला अगदी हलकासा गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे. मंद ते मध्यम आचेवर कांदा छान असा आपण परतून घेऊयात. तर बघा, अगदी मध्यम आचेवर कांदा छान असा गुलाबी रंगावर परतून घ्यायचा. कांदा छान असा परतला की यामध्ये आपण दुसरे काही मसाले ॲड करूया. तर इथे मी 10 ते 12 लसणीच्या पाकळ्या सोलून टाकल्या. सोबतच 1 इंच जो अद्रकीचा तुकडा असतो ना, तो सुद्धा त्याचे बारीक असं चॉप करून यामध्ये टाकले. 3 मध्यम आकाराचे लालबुंद टोमॅटो इथे मी घेतले आहेत. ते सुद्धा अगदी बारीक असे चिरून घेतले आणि यामध्ये टाकून घेतले. टोमॅटो आपल्याला अगदी लालबुंदच असा वापरायचा आहे. हिरवा असलेला टोमॅटो वापरायचा नाही, कारण तो जो आहे तो थोडासा आंबट असतो, त्यामुळे याची चवसुद्धा बिघडू शकते. अगदी लालबुंद टोमॅटो वापरायचा. आता बघा, टोमॅटो टाकला की छान असं हे मिक्स करून घेतलं आणि आता यावर एक झाकण ठेवूयात आणि हे मऊसूत होईपर्यंत शिजवून घेऊयात. इथे बघा, आपण जे कांदा टोमॅटो टाकलं होतं ना, ते छान असं मऊसूत शिजलेलं आहे. परत हे छान असं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. तर आपल्याला हे जे मसाले आहेत ना, अगदी 3 ते 4 मिनिट मंद ते मध्यम आचेवर अगदी मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचे आहेत. आता मसाले छान असे परतून झाले. गॅस मी बंद केलेला आहे आणि हे पूर्णपणे आपल्याला थंडगार करून घ्यायचे, कारण हे थंड झाल्यावर याचं एक वाटण करून घ्यायचं आहे. इथे बघा, कांदा टोमॅटो अद्रक लसूण छान असं थंड झालेलं आहे. आता याची आपण एक ग्रेव्ही तयार करून घेऊयात. इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं. त्यामध्ये हे सर्व कांदा टोमॅटो टाकून घेऊयात. आता यामध्ये ना मी काजू टाकलेले नाहीत. जर तुमच्याकडे काजू असतील तर तुम्ही कांदा टोमॅटो परतत असताना थोडेसे काजू टाकलेत तरी चालतं. इथे माझ्याकडे काजू शिल्लक नव्हते म्हणून मी ते काजू वापरले नाहीत. आता बघा, यामध्ये अर्धा कप पाणी टाकलं आणि याची स्मूथ अशी ग्रेव्ही तयार करून घेऊयात. इथे बघा, मी मिक्सरला अगदी अर्धा कप पाणी टाकून याची स्मूथ अशी ग्रेव्ही तयार करून घेतली. आता बघा, या ग्रेव्हीला रंग किती छान आलेला आहे. ही ग्रेव्ही ना हवं तर तुम्ही एखाद्या चाळणीने गाळून सुद्धा घेऊ शकता. त्यामुळे ना अगदी स्मूथ अशी ग्रेव्ही तयार होते. तर आता ग्रेव्ही बाजूला ठेवूयात आणि त्याच कढईमध्ये आपण ग्रेव्हीला छान अशी फोडणी देऊयात. तर गॅसवरती मी कढई गरम करण्यासाठी ठेवली. त्या कढईमध्ये आता आपण 1 पळी तेल टाकून घेऊयात. सोबतच अर्धा चमचा बटर टाकून घेऊयात. आता बटर छान असं वितळलं की यामध्ये आपण 1 चमचा जिरं टाकून घेऊयात. जिरं छान असं तडतडलं की यामध्ये आपण अर्धा चमचा हळदी पावडर टाकून घेऊयात. आता मी गॅसची फ्लेम अगदी कमीच केलेली आहे आणि यामध्ये काही मसाले टाकूयात. 1 चमचा धने पावडर टाकून घेतली. सोबतच 1 ते 1.5 चमचा लाल तिखट टाकलेला आहे. आता इथे ना मी घरगुती लाल तिखट वापरला आहे.
जर तुम्हाला जास्त प्रमाणात तिखट आवडत नसेल तर तुम्ही इथे काश्मीरी मिरची पावडरसुद्धा वापरू शकता। गॅसची फ्लेम अगदी कमीच केली, कारण हे जे मसाले आहेत ना ते जळू नये म्हणून अगदी कमी आचेवर हे मसाले अगदी 2 मिनिट छान असे परतून घेऊयात। आणि आता यामध्ये ही जी आपण प्युरी किंवा ग्रेव्ही तयार केली होती ना ती टाकून घेऊयात। आता ही ग्रेव्ही छान अशी मिक्स करून घेऊयात। तुम्ही हवं तर ना आपण जे सुरुवातीला तेलामध्ये हळद, धने पावडर आणि लाल तिखट टाकलं ना याची पेस्ट तुम्ही खालीच एका वाटीमध्ये तयार करू शकता। म्हणजे एक वाटी घ्यायची, त्यामध्ये हळदी पावडर टाकायची, धना पावडर आणि लाल तिखट टाकायचं, त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून त्याची पेस्ट यामध्ये टाकू शकता। आता ग्रेव्ही आपण छान अशी मिक्स करून घेतली की यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे। मीठ टाकलं की परत हे आपण चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊयात। आता बघा ग्रेव्ही छान अशी मिक्स करून झाली की मंद ते मध्यम आचेवर एक 3 ते 4 मिनिट छान अशी ही शिजवून घेऊयात। त्यामुळे याचा सेंट खूप छान असा येतो। आता यामध्ये मी शाही पनीर मसाला टाकणार आहे। तुम्ही हवं तर ना गरम मसाल्याचा सुद्धा वापर करू शकता। 2 चमचे शाही पनीर मसाला टाकला। मसाला टाकला की परत हे आपण चांगलं मिक्स करून घेऊयात। जर तुमच्याकडे कसुरी मेथी असेल तर ती सुद्धा तुम्ही इथे ॲड करू शकता। माझ्याकडे शिल्लक नाही म्हणून इथे मी कसुरी मेथी वापरली नाही। आता बघा यामध्ये अजून थोडंसं मी पाणी ॲड करणार आहे। अर्धा कप पाणी गरम केलं, पाणी यामध्ये टाकून घेतलं, परत हे छान असं मिक्स करून घ्यायचं। खूप जास्त ग्रेव्ही जी आहे ती घट्टसर झाली होती, त्यामुळे थोडंसं पाणी टाकलं आणि आता तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकता। अगदी अशाच प्रकारे आपल्याला याची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे। आता यावरून अजून थोडीशी आपण बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊयात। कोथिंबीर टाकली की परत हे आपण ग्रेव्ही जी आहे ती मिक्स करून घेऊयात आणि एक 2 मिनिट छान असं हे शिजवून घेऊयात। आता बघा छान असं याला उकळी आली की यामध्ये आपण पनीरचे तुकडे टाकून घेऊयात। इथे मी अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये पनीर वापरलेलं आहे। तर शाही पनीरमध्ये ना अगदी थोडेसे पनीरचे मोठे काप असतात, त्यामुळे थोडेसे मोठे काप केले आणि या ग्रेव्हीमध्ये आता हे सर्व पनीर टाकून घ्यायचं आहे। पनीर इथे मी फ्राय करून घेतलेलं नाही, अगदी जसंच्या तसंच पनीर यामध्ये कट करून टाकून घेतलं। आता सर्व पनीर यामध्ये टाकून घेतलं की परत हे आपण चमच्याने चांगलं मिक्स करून घेऊयात। आणि आता आपल्याला पनीर जे आहे ना ते अगदी एक 3 ते 4 मिनिट शिजवून घ्यायचं आहे। पनीर जे आहे ना ते जास्त ओव्हरकुक करायचं नाही, कारण यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स असतं, त्यामुळे जास्त प्रमाणात आपल्याला ओव्हरकुक करायचं नाही। आता यावर एक झाकण ठेवूयात आणि कमीत कमी फक्त 3 ते 4 मिनिट हे पनीर आपण शिजवून घेऊयात। यापेक्षा जास्त वेळ शिजवायचं नाही। आता बघा एक 3 ते 4 मिनिट झालेले आहेत। झाकण काढून घेतलं, पनीर छान असं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि आपला पनीर मस्त असा शिजलेला आहे, जास्तसुद्धा ओव्हरकुक झालेला नाही। आता आपण या स्टेजला आपलं शाही पनीर बनवून तयार आहे। गॅस बंद करून घेऊयात आणि गरमागरम शाही पनीर सर्व करूयात। वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊयात। आता इथे तुम्ही फ्रेश क्रीम किंवा दुधावरची सायसुद्धा टाकू शकता। तर बघा अगदी मस्त असा शाही पनीर तयार झालेला आहे। चला तर मग लगेच सर्व करूया। अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये शाही पनीर बनवून तयार आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि पुन्हा एकदा सर्वांना एक निवेदन आहे, जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। तुम्हीसुद्धा एक वेळेस असा हा शाही पनीर नक्की करून पहा। आता हा शाही पनीर तुम्ही चपातीबरोबर खाऊ शकता किंवा भाताबरोबर, नानबरोबर सुद्धा खायला अफलातून लागतो। चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा मस्त खमंग रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद आणि मस्त रहा, स्वस्थ रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं चांगलं चांगलं खात रहा।